लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे। दोन्ही आपले ओपनिंग पेअर ग्राउंडवर गेलेले आहेत। दोघं आपले ओपनिंग पेअर बाबू आणि बुलड्या। टोपण नाव त्यांचे स्वप्नील गेलेले आहेत ग्राउंडवर। त्यांचे टोपण नाव आहे तिथे। अंडरआर्म क्रिकेटमध्ये सगळ्यांचे टोपण नाव असतात। लवकरात लवकर सुरुवात करायची आहे सामन्याला। राहुल दादा प्लीज लवकरात लवकर मॅच स्टार्ट करायचा आहे। ही उत्कृष्ट अशी मोठी फायनल सृष्टी 11 वर्सेस विघ्नहर्ता मित्रमंडळ येथे आपल्या भेटीला लोकल लॉटची फायनल। लोकल बॉयज इन द हाऊस आणि सामना 3 ओव्हरचा असेल याची नोंद करून घ्यायची आहे। 12 मिनिटांचा अवधी आणि 12 मिनिटांच्या अवधीमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायचे। त्यानंतर 1 मिनिटाचा मिड इनिंग्स आणि त्यानंतर 12 मिनिटांचा अवधी 25 मिनिटांमध्ये तुम्हाला एक मॅच कंप्लीट करायची आहे। सागर मोरे यांचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत सागर मोरे यांचं। मॅचला सुरुवात होत आहे। बॅट्समॅन ऑन स्ट्राइक स्वप्नील आणि नॉन स्ट्रायकर बाबू आणि बॉलिंग वर आहेत रोहित उर्फ पन्या। उत्कृष्ट असे ओरमचे खेळाडू आहेत आमचे स्वप्नील दादा आणि ते कोच देखील आहेत। लेदरवर बॉलर रोहित। लवकरात लवकर स्टार्ट करायची आहे मॅच प्लीज। लवकरात स्टार्ट करायची मॅच। 3 ओव्हरचा हा सामना असणार आहे। लोकल लॉटची फायनल सृष्टी 11 वर्सेस विघ्नहर्ता मित्रमंडळ। स्वप्नील ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्रायकर बाबू आणि बॉलर रोहित। मॅचची सुरुवात होत आहे। सर्व इथे ऑडियन्स खूप एक्साइटेड आहे या मॅच साठी। फायनल आहे आपली लोकल बॉयजला खेळताना बघणार सगळ्यांचे आवडते खेळाडू आहेत दोन्ही टीम मधले। पहिला बॉल लेट्स गो बॉयज। रणजीचे प्लेयर उत्कृष्ट असा बॉल आणि हा वाईड आहे। अंपायरचा इशारा वाईड आणि ह्या वाईडने स्कोर कार्ड उघडलेला आहे। स्कोर वर 1 धाव। दुसरा बॉल बघूयात काय होतंय आणि इट्स आउट। स्वप्नील हॅज टू वॉक डाऊन। इट्स अन विकेट भेटलेला आहे सृष्टी 11 ला। खूपच मोठ्या बॅट्समॅनचा खूप चांगली अशी बॅटिंग केली होती आणि मागचे 2 मॅचेस बट अनफॉर्च्युनेटली विकेट। सलमान भॉय आणि आमचे नवीन बॅट्समॅन नितेश उर्फ भाई ऑन ग्राउंड। खूप चांगली अशी बॅटिंग करतात तेही। उत्कृष्ट अशी बॉलिंग रोहित यांच्याकडून आणि तेवढीच चांगली विकेट किपिंग आपल्याला नॉडीकडून बघण्यात आली। एक बॉल 1 विकेट 1 रन। प्लीज शांत बसायचं आहे। बॅट्समॅनला कॉन्सन्ट्रेट करून द्यायचं आहे। खूपच मोठा गेम आहे दोन्ही संघांसाठी। खूप असा चांगला बॉल तसाच फॉलो थ्रू मध्ये मारलेला हा बॉल तसाच पकडलेला पण्याने। डॉट बॉल प्रेशर थोडं वाढत आहे बॅट्समॅनवर बॅटिंग टीमवर थोडासा प्रेशर कारण की 3 ओव्हरची ही मॅच असणार आहे आणि त्यांना रन देखील त्यात स्कोर करायचे आहेत। 2 बॉल झालेले आहेत। 1 धाव फलकावरती 1 विकेट गेलेला। उत्कृष्ट असा टॅप शॉट भाईनी सिंगल डिक्लेअर आणि या सिंगलने धाव फलक पुढे सरकत आहे।
2 धावा. तीन बॉल, शेवटचे 3 बॉल उरलेले आहेत. बॅट्समॅन ऑन स्ट्राइक भाई उर्फ नितेश. शेवटचे 3 बॉल. उत्कृष्ट अशी बॉलिंग आणि तेवढाच चांगला हा फटका. सिंगल. या सिंगलने धावफलक पुढे सरकत आहेत. 3 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडू. 2 चेंडू मध्ये काय होत आहे? चौकार दिसतोय की विकेट? चौकार की विकेट? बघूयात. वाईट बॉल. अजित सरांकडून हा कॉल आलेला आहे, वाईट बॉल. वाईट बॉल. 2 बॉल शिल्लक. उत्कृष्ट असा हा कट शॉट भाईकडून. सिंगल डिक्लेअर्ड. सरांचा कॉल. 1 to go. शेवटचा बॉल. ओके, भाईला वाटला हा वाईट आहे, बट डॉट बॉल. डॉट बॉल. पहिली ओव्हर संपलेली आहे आणि पहिल्या ओव्हर नंतर 5 रन, 1 गडी गमावलेला आहे. लोकल मॅचची फायनल आणि गर्दी बघू शकतात तुम्ही. सर्वांचे आवडते खेळाडू बॅट्समॅन बाबू उत्कृष्ट असे टॅप शॉट मारतात. हे अंधेरीवरून आणलेले बाबू उत्कृष्ट असे टॅप शॉट मारतात बाबू. बॉलर अमित सोनावणे उर्फ आम्या. त्यांचे बॉल खूपच फिरतात. हातामध्ये जादू आहे त्यांच्या. पॉवर प्लेचा हा ओव्हर. पॉवर प्लेचा लाभ घेता येतोय का? अजित सरांकडून कॉल आलेला आहे. पॉवर प्लेची ही ओव्हर. पॉवर प्लेचा लाभ उठवता येतोय का बाबूला? बघूयात. बॅटिंग उत्कृष्ट असा शॉट. सिंगल डिक्लेअर. या सिंगलने धावफलक पुढे सरकत आहे. 6 धावा स्कोरबोर्ड वरती. बाहेर मात्र थंडी आहे, बट ग्राउंड वरती काय गरम नुसतं. गरमीचा सामना, गरमागरमीचा सामना. फायनल, लोकल लॉटची फायनल. सृष्टी 11 वर्सेस विघ्नहर्ता मित्र मंडळ. व्हाईट बॉल सरांकडून इशारा येतोय व्हाईट बॉलचा आणि व्हाईट बॉलने धावफलक पुढे सरकणार आहे. 7 धावा. उत्कृष्ट असा बॉल आणि डॉट शॉट खेळण्यात आला होता, बट मिस झालेला आहे इथे बॉल. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि धावफलकावरती आपण बघायला गेलो तर तब्बल 7 धावा, 1 गडी गमावलेला आहे विघ्नहर्ता मित्र मंडळने. स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न, बट तसाच नॉडीने देखील हा बॉल मिस केलेला आहे स्टंपिंगचा. नॉडी, तुम्ही हा मोठा चान्स गमावला असं वाटतंय. मॅच देखील जाऊ शकते या पॉइंटने, बट सृष्टी 11 ला कमबॅक करण्याचा अनुभव आहे. तसंच विघ्नहर्ता मित्रमंडळ देखील फाईट देण्याची क्षमता ठेवते. मारले दादा. 7 धावा धावफलकावरती. शेवटचे 3 चेंडू.
बॉल उत्कृष्ट असा बॉल, जसं मी बोललो होतो की आम्याच्या हातामध्ये जसं जादू आहे, खूप चांगला असा बॉल वळवतात हे. मॅजिकल हँड्स. व्हाईट बॉल, व्हाईट प्लस 2 धावा. 2 धावाने धावफलक पुढे सरकत आहे. 9 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 9 स्कोर कार्डकडे आपण लक्ष दिलं तर 9 धावा आणि शेवटचे 2 चेंडू. पॉवर प्लेचा ही ओव्हर आहे. पॉवर प्लेच्या ओव्हरचा लाभ घेता येतोय का नाही शेवटच्या 2 चेंडू मध्ये बघूयात. बाबू अंधेरी गाजवलेला यांनी. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, टॅप शॉट मारण्याचा प्रयत्न. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न बाबूचा, बट स्टेप आउटवर मारण्याचा प्रयत्न, बट नॉडीनी विकेट किपिंग एवढी चांगली केली की डायरेक्ट स्टंप आउट. स्टंपिंग घेतलेली आहे. न्यू बॅट्समॅन मयूर. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा. लेफ्टी हा बॅट्समॅन. बघूया शेवटचा चेंडूचा लाभ घेता येतोय का. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू. स्कोर बोर्डवरती लक्ष दिलं तर 9 धावा, 2 विकेट. आणि इथे मात्र विकेट गमवावं लागतं विघ्नहर्ता मित्रमंडळाला. स्टंप आउट. मयूरला पवेलियनला जावं लागतंय आणि न्यू बॅट्समॅन बाळा. दोन ओव्हर नंतर धाव फलकावरती 9 धावा, 3 विकेट गमावल्यात. शेवटची ओव्हर. बॉलर आहे ओम्या. जर कॅड म्हणजे बाळा यांनी जर चौकार मारला तर राजकिरण यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक त्यांना. ओम्या शेवटचे 6 चेंडू, 9 धावा आहेत धाव फलकावरती. आणि हा सिंगल चोरलेला आहे. 10 रन धाव फलकावरती. बघूया शेवटच्या 5 बॉलात काय होत आहे. जर इथे बाळाने जर चौकार मारला तर राजकिरण यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक बाळाला. आणि अजून एक पारितोषिक आहे 1000 रुपये नवनाथ यांच्याकडून. आणि उत्कृष्टाचा चिप केलेला बॉल सिंगल साठी. खूपच चिकी शॉट. 10 फलकावरती धाव बघितले गेले तर 11 धाव, 3 गडी बाद झालेले आहेत. शेवटचे 4 चेंडू. लोकल लॉटची फायनल आहे विघ्नहर्ता मित्रमंडळ वर्सेस सृष्टी 11. खूपच गरमागरमीचा हा मॅच. बाळा ऑन स्ट्राईक. जर बाळाने हा चौकार मारला तर 1500 रुपयाचं पारितोषिक आहे टोटल त्यांना. उत्कृष्ट अशी बॅटिंग. मात्र सिंगल डिक्लेअर. धाव फलक पुढे सरकत आहेत. 12 धाव फलकावरती. शेवटचे 3 चेंडू. शेवटचे 3 चेंडू. 3 चेंडूवर जर बाळाने चौकार मारला तर 1500 रुपये त्यांच्या पॉकेटमध्ये.
आणि टोटल रन 12 झालेले आहेत. शेवटचे 3 चेंडू ओम्या बॉलिंग वर आहे. बघूयात काय करतात ओम्या. आपल्या संघाला विकेट मिळवून देतात. आणि हा नो बॉल शेप आउट मारण्याचा प्रयत्न होता बाळाचा, मात्र तेही मिस झाले. नो बॉल आणि स्टंपिंग सुद्धा मिस केलेले नॉडी यांनी. धावफलक पुढे सरकत आहे. 13 धावा. आणि चौकार. बाळाने हा चौकार मारलेला आहे. 1500 रुपये बाळा यांना भेटले आहेत. चौकार खूप चांगला असा शॉट बाळाचा. स्टेप आउटून स्ट्रेट शॉट चौकार. शेवटचे 2 चेंडू आणि धाव फलक पोहोचला आहे 17 या धावावर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 17 धावा धाव फलकावरती. आणि इथे मात्र आपला विकेट गमवावा लागतोय भाई यांना. न्यू बॅट्समॅन प्रणव फील्ड वरती आलेला आहे. शेवटचा बॉल. बघूया शेवटच्या बॉलवर किती धावा येत आहेत. ओम्या बॉलिंग वरती. उत्कृष्ट असा शॉट बाळाचा आणि 2 धावा भेटल्या आहेत. 2 धावांनी धाव फलक पुढे पोहोचलाय. 19 धावा आणि सृष्टी 11ला 20 धावा बनवायच्या आहेत हा मॅच जिंकण्यासाठी. बघूयात काय घडतंय. उत्कृष्ट अशी बॅटिंग बाळाकडून बघण्यात आलेली आहे. खूपच चांगला असा शॉट मारलेला त्यांनी चौकार आणि त्यात त्यांना 1500 रुपयाचं पारितोषिक देखील भेटलेलं आहे. 20 रनाचा टार्गेट सृष्टी 11 साठी. नवीन बॉल द्यायचा आहे प्लीज. बघूयात विघ्नहर्ता मित्रमंडळाचे बॉलर हा टार्गेट डिफेंड करू शकतात का, की राहुल दादाचे बॅट्समॅन हा टार्गेट इझिली चेस करू शकतात का. दोन्ही लोकल टीम लोकल स्टार सगळ्यांचे आवडते खेळाडू आणि लोकलची फायनल आहे, त्यामुळे गर्दी देखील तुम्ही बघू शकतात किती गर्दी आहे. लवकरात लवकर सुरुवात करायची. बॅट्समॅन लवकरात लवकर ग्राउंडवर जायचंय. कल सुबह पनवेल भी निकलना है भाई. जल्दी से जल्दी अपना बैट्समैन भेजिए. अठरा चेंडू मध्ये 20 धावा बनवायच्या आहेत सृष्टी 11ला हा सामना जिंकण्यासाठी. तसाच विघ्नहर्ता मित्रमंडळाला हा टार्गेट डिफेंड करण्यासाठी त्यांची टॉप क्लासची बॉलिंग दाखवावी लागते. इथे लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आणि आपली सलामी जोडी राहुल दादा व गोट्या ग्राउंड वरती गेलेले आहेत उर्फ गणेश. अठरा चेंडू 20 धावांची गरज. पहिली ओव्हर घेऊन येत आहेत नवनाथ. बॅट्समॅन ऑन स्ट्राइक राहुल दादा, नॉन स्ट्रायकर गणेश. 18 चेंडू मध्ये 20 धावा बनवायच्या आहेत सृष्टी 11ला हा सामना जिंकण्यासाठी आणि ही फायनल मॅच आहे.
लोकल लॉटची फायनल मॅच आणि त्यानंतर आपल्याला मोठी फायनल मॅच आपल्या समोर यानंतर चिंतामणी कल्याण वर्सेस लतीश 11. पहिलाच बॉल वाईट आणि उत्कृष्ट अशी विकेट किपिंग. एक धाव फलकावरती. उत्कृष्ट असा टॅप शॉट राहुल दादा कडून. सिंगल असणार की डबल अंपायर कळवायचं. सिंगल 2 धावा. 3 बॉल 3 चौकार जर लगावले तर 1000 रुपये उशिरे किंग यांच्याकडून. उत्कृष्ट असा बॉल तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण भाई यांच्याकडून. 2 बॉल 2 धावा. चांगली अशी बॉलिंग आणि तेवढा चांगला टॅप शॉट डिक्लेअर झोन मध्ये सिंगल. धाव फलक पुढे सरकत आहे. 3 धावा धाव फलकावरती. ओपन लॉटचे कॅप्टन्स लतीश 11 व चिंतामणी कल्याण प्लीज यायचं आहे. आणि ग्राउंड वरती बघायला गेलो तर इथे आत्महत्या. विकेट बॉक्स आउट मध्ये राहुल दादाला परत परतावं लागतंय. न्यू बॅट्समॅन इन द हाऊस रोहित. खूप उत्कृष्ट अशी गोलंदाजी नवनीत यांच्याकडून. आपल्या संघाला ही ट्रॉफी आणि कॅश प्राइज जिंकवण्याचा खूप 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 असा एफर्ट्स दाखवत आहेत. चांगले एफर्ट्स विघ्नार्थ मित्रमंडळ. नवनाथ यांच्याकडून टॉप क्लास बॉलिंग. न्यू बॅट्समॅन इन द हाऊस रोहित उर्फ पण्या. आणि चांगली अशी बॉलिंग बट सिंगल डिक्लेअर. खूप चांगला एफर्ट होता कीपरचा. त्यांनी सांभाळून खेळायचंय. अजित सरांचा कॉल. 1 टू गो. शेवटचा चेंडू पहिल्या ओव्हरचा. आता 4 धावा. स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण बाबू यांच्याकडून. 1 धाव आणि धाव फलक जाऊन पोहोचतोय 5 धावावरती. 1 ओव्हर नंतर 5 धाव आणि 1 गडी गमावला आहे. पॉवर प्लेची ओव्हर घेऊन येत आहेत बाळा. 3 बॉल 3 चौके जर लगावले तर उशिरे किंग यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. बॅट्समॅन ऑन स्ट्राईक रोहित उर्फ पण्या. 5 रन झालेले आहेत 12 बॉल मध्ये. 15 धावांची गरज आणि पॉवर प्लेचा सिग्नल अजित निकम सरांकडून. शेवटच्या 12 बॉलामध्ये 15 धावांची गरज. बॉलर ऑन क्रीज बाळा उर्फ कॅडबरी. लोकल लॉटची फायनल. चमचमाते सितारे लोकल लॉटचे. रोहित ऑन स्ट्राईक. बाळा क्रीज वरती. स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न बट इथे विकेट कीपर देखील बॉल मिस केलेला आहे. याचं सिंगल डिक्लेअर्ड मध्ये. सिंगल जाणार आहे. 6 धावा फलकावरती. खूप चांगला असा एफर्ट होता विकेट कीपरचा स्वप्नील यांचा. बट थोडीशी अपग्रेड करावा लागेल विकेट किपिंग मध्ये. स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न आणि आपल्याच नॉन स्ट्रायकरला बॉल लागून सिंगल डिक्लेअर. नाहीतर हा करारात चौकार देखील गेला असता. धाव फलक जाऊन पोहोचलाय 7 धावा. 2 बॉल 7 धावा. दुसरी पॉवर प्लेची ओव्हर. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये बॅट्समॅन आहेत रोहित आणि बॉलर बाळा. बघूया दोघं प्लेयर आपल्या संघासाठी काय करतायत.
उत्कृष्ट असा चेप केला होता सिंगल साठी, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण नवनाथ यांच्याकडून. डॉट बॉलनी प्रेशर मात्र वाढला जाणार आहे सृष्टी 11 यांच्यावर, प्रेशर मात्र बिल्ड होणार आहे रोहित यांच्यावर. 7 धावा, 3 चेंडू बाकी आहेत या ओव्हरच्या. 9 बॉल 13 धावांची गरज. स्टेप आउटवर मारण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये आणि बॉल पकडला, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि तसाच थ्रो केलेला आहे. रन आउट रोहित हॅज टू बॅक रोहित हॅज टू गो टू पवेलियन. न्यू बॅट्समॅन ग्राउंड वरती नरेंद्र उर्फ नॉडी. नरेंद्र ऑन स्ट्राइक. शेवटचे 2 चेंडू पॉवर प्लेच्या. इथे आपण स्कोर कार्डवर लक्ष दिलं तर 7 धावा, 2 विकेट गमावल्या आहेत. शेवटचे 2 चेंडूवर काय होतंय बघूयात. नरेन इथे चौकार ठोकतोय की विकेट येतोय. 2 बॉल 2 चौकार जर लगावले तर 500 रुपये उशिरे किंग यांच्याकडून पारितोषिक. उत्कृष्ट असा बॉल बाळा यांच्याकडून, बट थोडासा फील्ड मध्ये एक मिसफील्ड यू कुड से. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलोय 9 या धावांवर. आणि अजित सरांचा हा कॉल 1-2 गो. सर्वांचे लाडके असे आणि सर्वांचे चाहते असे अंपायर आमचे अजित निकम सर. आणि असा हा बॉल सिंगलने धावफलक पुढे पोहोचतोय. 10 धावा ओव्हर झालेली आहे. शेवटची ओव्हर 6 बॉलामध्ये 10 धावांची गरज सृष्टी 11ला हा मेगा फायनल जिंकण्यासाठी. आणि तसंच विघ्नहर्ता मित्र मंडळ आपले बेस्ट बॉलिंग फिगर्स दाखवत आहेत. कंजूस बॉलिंग बाळा यांच्याकडून. 6 बॉलामध्ये 10 धावांची गरज. शेवटचे 6 चेंडू 10 धावांची गरज. बॅट्समॅन ऑन स्ट्राइक नरेंद्र आणि बॉलर असणार आहेत आमचे नितेश उर्फ भाई. एक्सपिरियन्स बॉलर आहेत भाई आमचे. अशा सामन्यांचा त्यांना एक्सपिरियन्स खूप आहे. प्रेशर मात्र ते काय घेत नाही, प्रेशर मात्र देतात ते बॅट्समॅनला आपल्या बॉलिंगनी. फिरकी बॉल तर मात्र मॅजिक फिंगर्स आहेत त्यांच्याकडे. शेवटचे 6 चेंडू 10 धावांची गरज. नॉडी नरेंद्र स्ट्राइक वरती. सिंगल डिक्लेअर बॉल मात्र 5 धावांमध्ये 5 बॉलामध्ये 9 धावांची गरज. धावफलक पोहोचले 11 वरती. व्हाईट बॉल अँड इट्स नॉट आउट. अंपायर कडून कॉल त्यांचा. मात्र रेफरल इथे मागितला आहे कीपरनी, पण इथे लोकल लॉट साठी रेफरल मात्र नाहीये. सॉरी स्वप्नील. धावफलक जाऊन पोहोचला आहे 12 धावांवरती. 5 चेंडू 8 धावांची गरज. स्टेप आउटन मारण्याचा प्रयत्न, तसाच सिंगल. स्ट्राइक चेंज होत आहे. 3 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. खूप गरमागरमीचा हा मॅच, कारण की या लोकलची फायनल सृष्टी 11 वर्सेस विघ्नहर्ता मित्र मंडळ. सगळे लोकल स्टार राहुल दादाची टीम. 4 बॉल 7 धावांची गरज. 4 बॉल 7 धावांची गरज. सॉरी 4 बॉल 7 धावांची गरज.
4 बॉल 7 धावांची गरज. स्कोर कार्ड कडे आपण लक्ष दिलं तर 13 धावा 2 विकेट गमावल्या सृष्टी 11नी. एक्सपिरियन्स 2 विकेट राहुल दादा आणि रोहित यांचे. दोन बॉल 2 चौके मारले तर उशिरे किंग यांच्याकडून 1000 रुपये. आणि वाईट बॉल भाई मात्र प्रेशर घेत आहेत. जे भाई बॅट्समॅनला प्रेशर देतात ते स्वतः प्रेशर घेत आहेत. प्रेशर मध्ये ही बॉलिंग होत आहे. 4 चेंडू मध्ये 6 धावांची गरज सृष्टी 11ला सामना जिंकण्यासाठी. आणि तसंच विघ्नहर्ता मित्रमंडळाला 4 बॉल मध्ये 6 धावा डिफेंड करायचे आहेत. बघू टॉप क्लास बॉलिंग इथे होणार का. परत एकदा वाईट बॉल भाईंनी प्रेशर इथे घेतलेला आहे. वाईट बॉल 4 बॉलामध्ये 6 धावांची गरज सृष्टी 11ला हा सामना जिंकण्यासाठी. 5 धावांची गरज. इथे नाही केलं. 4 बॉलामध्ये 5 धावांची गरज. इथे स्कोर कार्डवर अपडेट नव्हता झाला त्यामुळे माफी मागतो. नो बॉल सामना मात्र बरोबरीचा आलेला आहे. 4 चेंडू 4 धावांची गरज. समीकरण बदलतंय. गरमागरमी वाढते. लोकलची फायनल. चार चेंडू 4 धावांची गरज. बाई बघत स्ट्राईक वरती गणेश. डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळेल 4 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा खराब बॉल. 4 बॉल 3 धाब्यांची गरज. परत एकदा भाईंनी वाईट बॉल फेकलेला आहे. मात्र भाई प्रेशरनी बॉलिंग करत आहेत. 4 चेंडू 3 धावांची गरज सृष्टी 11ला. आणि मात्र इथे एक न्यूज सुद्धा आहे. उत्कृष्ट असा बॉल 3 चेंडू 3 धाव. तर विनंती असेल आदरणीय सोन्यादा गायकर साहेबांना आपण या व्यासपीठावरती आपलं खेटीकट्ट्याच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि इथे जो संघ हा मॅच जिंकेल कस्तुरी इंटरनेट यांच्याकडून त्यांना 3 महिन्याचं इंटरनेट फ्री विथ राउटर भेटणार आहे संघाला. 2 बॉल 2 पाहिजे आहेत. शेवटचे 2 चेंडू 2 धावांची गरज. खूप नेक टू नेकचा ही मॅच. कंपल्सरी चेज आहे इथे. 2 चेंडू 2 धावांची गरज. बॅट्समॅन स्ट्राईक गणेश. उत्कृष्ट असा चेंडू भाई यांच्याकडून. उत्कृष्ट असा चेंडू. टॉप क्लास बॉलिंग. भाई मात्र प्रेशर रिलीज केलेला तिथे. प्रेशर रिलीज करून जे 2 बॉल टाकलेत उत्कृष्ट टॉप क्लास बॉलिंग. प्रेशर मात्र गणेश यांच्यावरती. 1 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. सृष्टी 11 ही मॅच जिंकतंय की विघ्नहर्ता मित्रमंडळ थोड्याच क्षणात समजेल आपल्याला. मात्र गणेश यांना त्यांच्या टीमचा बाहुबली बनावा लागणार आहे. समीकरण इथे बदलतंय. 1 चेंडू 2 धावांची गरज. मात्र गणेश यांना बाहुबली बनावा लागेल. बट समोर आमचे कटप्पा मामा उभे बॉलिंगला. ते मात्र काय देत नाहीयेत रन. शेवटचा चेंडू फायनलचा बघूयात. पुढे मारण्याचा प्रयत्न. आणि इथे ही मॅच जिंकलेली आहे सृष्टी 11 यांनी. 2 बॉल 1 बॉल मध्ये 2 धावांची गरज. आणि कर्कराताचा 2 डिक्लेअर मारलेला आहे गणेश यांनी. सृष्टी 11 ही मॅच जिंकत आहे. वेल प्लेड बोथ दी टीम्स. खूपच चांगला असा सामना आपल्याला बघायला भेट आहे. फायनलचा मेगा फायनलचा आपल्याला टॉस. चिंतामणी कल्याण वर्सेस
लतीश लेवन प्लीज कॅप्टननी रिपोर्ट करायचंय, स्टेजवरती रिपोर्ट करायचंय. खूपच चांगली अशी बॅटिंग गणेश यांच्याकडून, मात्र खूपच चांगला असा सामना आपल्याला बघायला भेटलेला आहे. लोकल लॉटचा सामना, लोकल खेळाडू